सामान्य डान्स बार चालवणाऱ्याला नैतिक अधिकार आहे का असंही परबांनी बोलून दाखवलंय। नितेश राणेंचे पाहुणे स्वित्झर्लंडमधून येणार होते का असा सवाल उपस्थित करत अनिल परब यांनी नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। रामदास कदमांची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी ही एक मागणी परबांनी केली आहे, तर नितेश राणेंच्या टीकेला देखील अनिल परबांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। मृत्यूपत्राबद्दल कुणाला शंका असेल तर कोर्टात जा असं देखील अनिल परबांनी म्हटलंय। बाळासाहेबांनी सर्व तज्ञांचे मृत्यूपत्र बनवलं असंही परब म्हणतायत। 93 साली तुझ्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला याची चौकशी कर। आणि माझं आव्हान आहे, नार्को टेस्ट ही झालीच पाहिजे। या नार्को टेस्ट मध्ये बाळासाहेबांचे ठसे कोणी घेतले, का घेतले, कशासाठी घेतले याची देखील चौकशी झाली पाहिजे। पण त्याचबरोबर 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, जाळलं। आजही तिकडे खेडमध्ये साक्षीदार आहेत घटनेचे। वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणू शकतो। खूप साक्षीदार आहेत आजही जे समोरून सांगतात की त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत। आणि म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचं वाकून ही प्रवृत्ती बंद करा। आत्महत्या त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे, ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे। त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे। घरातले लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा की काय घडलंय, की सगळे दारू पिऊन तिकडे जो काय धुमाकूळ चालू आहे खेडमध्ये याची सगळी वाच्यता येणाऱ्या अधिवेशनात होईल।